नमस्कार. कंसाईच्या सरपंच सविता पावरा यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव बहुमताने मंजूर. विशेष ग्रामसभेत 904 ग्रामस्थांचे अविश्वासाच्या बाजूने मतदान. सरपंचांना सोडावे लागले पद. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कंसाई येथील लोकनियुक्त सरपंच श्रीमती सविता सांबरसिंग पावरा यांच्याविरुद्ध मांडण्यात आलेला अविश्वास ठराव बुधवारी विशेष ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. एकूण 1053 नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला असून त्यापैकी तब्बल 904 ग्रामस्थांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर 549 ग्रामस्थांनी सरपंचाच्या समर्थनार्थ मतदान केले. त्यामुळे सरपंच सविता पावरा यांना पद गमवावे लागले. यापूर्वी 13 मे 2026 रोजी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली कंसाई ग्रामपंचायतीच्या सदस्यांची बैठक पार पडली होती. ग्रामपंचायतीच्या 15 सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करणे तसेच विकास कामांमध्ये मनमानी केल्याचा आरोप सरपंचावर करण्यात आला होता. ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेतल्यास लोकनियुक्त सरपंचांनाही पद सोडावे लागू शकते, हे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 28 मे रोजी कंसाई येथील विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी शहाद्याचे प्रांताधिकारी नामदेव पाटील यांनी भूषवले. ग्रामसभेला गावातील सुमारे 1453 नागरिक उपस्थित होते. प्रांताधिकारी नामदेव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सरपंच हटवण्याच्या बाजूने 904 मते पडली, तर सरपंच कायम ठेवण्याच्या बाजूने 549 मते पडली. दरम्यान तालुक्यातील इतर सरपंचांनी या घटनेतून बोध घेऊन ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांना विश्वासात घेऊनच विकास कामे करावीत अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या विशेष ग्रामसभेसाठी गट विकास अधिकारी महेश पोद्दार, तहसीलदार संभाजी पाटील, गट शिक्षणाधिकारी राजपूत, विस्तार अधिकारी देव तसेच पंचायत समिती व महसूल विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मसावत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्या सर्व विशेष ग्रामसभेसाठी गट विकास अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, पंचायत समिती सर्व अधिकारी कर्मचारी, तहसील कार्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी, तसेच आमचे ग्रामपंचायतचे कर्मचारी, ग्रामसेवक, तसेच जे ग्रामपंचायत सदस्य किंवा जे गावातले नागरिक आहेत, या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायदा सुव्यवस्थेला कुठेही गालबोट न लागू देता आपल्या पोलीस प्रशासनाने अतिशय चांगली भूमिका बजावली आहे आणि सर्व पत्रकार बांधवांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आहे. सगळ्यांचे विशेष आभार. धन्यवाद. मी रवींद्र खर्डे, डेप्युटी सरपंच कंसाई ग्रुप ग्रामपंचायत. हे जे सरपंच आहे सविता सांबरसिंग पावरा, आम्ही यांना वारंवार सांगून बी मनमानी कारभार चालू होता. त्याच्या पतीचा बी हस्तक्षेप होता. मध्ये आम्ही मिटिंग बी घेतलं मार्च महिन्यात. सांगितलं आम्ही त्यांना असं करू नका, आम्ही जसं काम सुचवलं त्याप्रमाणे चालू द्या. पण ते बाहेर मीटिंगच्या बाहेर गेले का लगे निर्णय चेंज करतात. म्हणून आम्ही सर्व नाराज होतो. कोणाचे ऐकायचे नाही डायरेक्ट सर्व. मग आम्ही 15 लोक नाराज झालो. आता हेडपंप आला, हेडपंपावर तसंच केलं त्याने. नवलपूर आमच्या मध्ये नाही, बुथा ग्रामपंचायत आहे, तर ते हेडपंप टाकून दिलं. तुम्ही सांगत होते त्यांचे काय उत्तर येत होते की हे काम करा ते काम करा? आमदार साहेबांनी दिलं आणि चेक केलं तर झेडपीने दिलेले. मग विचारायला पाहिजे. नारळ बी तो स्वतः फोडतो, तिथं एक मेंबर बी नाही. मग आज किती मतदान तुमच्या बाजूने पडले? 904 आणि त्यांच्या बाजूने 549. तर नागरिकांनी तुम्हाला कौल दिलेला आहे. हो.